नमस्कार मंडळी. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी प्रत्येक खेड्यापाड्यापासून तर मोठ्या शहरांपर्यंत सुकर प्रवासाची हमी देत प्रवाशांच्या सेवेसाठी पोहोचत असते. त्यात टप्प्याटप्प्यानुसार तिकीट आकारण्यात येते, परंतु पैशांच्या चिल्लरवादामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. आता महामंडळाच्या लालपरीतून प्रवास करताना चिल्लरची कटकट संपली आहे. बाहेरगावी जात असताना अनेकदा प्रवासादरम्यान सुट्टे पैसे नसल्याने प्रवाशांबरोबरच वाहकाचीही झंझट व्हायची. आता ही कॅशलेस सुविधा सुरू झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पैठण येथील आगारातील सर्व 67 एस.टी बसच्या वाहकांकडे फोनपे व गुगल पे ही सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तुमच्या खिशात एकही पैसा नसेल तरी आता काळजी करण्याचे कारण नाही. एस.टी महामंडळाने आता कॅशलेस सुविधा सुरू केली आहे. प्रत्येक एस.टी बसमध्ये QR कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे तुम्हाला देता येणार आहेत. पैसे कट झाल्यानंतर तिकीट न आल्यास तक्रार करण्यासाठी हेल्पलाईन नंबरही सुरू करण्यात आला असल्याने पैसे कट झाले आणि तिकीट आले नाही तरी त्यांची चिंता प्रवाशांना उरणार नाही. मोबाईलमध्ये ऑनलाईन पेमेंटची गुगल पे, फोनपे असेल किंवा आणखी कोणते ॲप असेल तरीसुद्धा त्यांना त्याद्वारे तिकिटाचे पैसे देता येणार आहेत. एस.टी महामंडळ तंत्रज्ञानाला आत्मसात करून प्रवाशांना ऑनलाईन तिकीट मिळावे म्हणून पहिल्या टप्प्यात QR कोड स्कॅन करून तिकिटे सुरू केली आहेत. पुढे जाऊन डेबिट, क्रेडिट कार्डवरून देखील प्रवाशांना तिकीट मिळणार आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना चिल्लर पैसे परत करण्याबाबत गैरसोय दूर होणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या सेवेचे अनेकांनी स्वागत केले आहे. या डिजिटल सेवेमध्ये काही अडचण आली तर ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. त्यामुळे चिल्लर पैशाची अडचण कमी होणार आहे. पैठण आगारातील एस.टी बसमध्ये प्रवाशांसाठी फोनपे, गुगल पे सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभही प्रवासी घेत आहेत.